रुंदीकरणाच्या नावाखाली अन्याय छापा, हॉस्पिटल प्रशासनाचे मनपावर आरोप. अकोला शहरातील डापी रोड परिसरातील छाया हॉस्पिटलवर महानगरपालिकेने केलेल्या तोडफोड कारवाईनंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. हॉस्पिटल प्रशासनाने सविस्तर खुलासा करत महानगरपालिकेवर न्यायालयीन प्रक्रियेची अवहेलना केल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार संबंधित बांधकाम हे मंजूर नकाशानुसार व स्वतःच्या मालकीच्या जागेत करण्यात आले असून त्याला अतिक्रमण म्हणणे चुकीचे आहे. या बांधकामामुळे सार्वजनिक रस्त्याला कोणतीही अडथळा निर्माण झालेला नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी नियमित दिवाणी दावा क्रमांक 96/2024 न्यायालयात प्रलंबित असून मनपाच्या संभाव्य कारवाई विरोधात स्थगिती अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयाचा आदेश येण्यापूर्वीच 10 जून 2026 रोजी मनपाने तोडफोड कारवाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर न्यायालयाने जैसे थे स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिल्याने कारवाईच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच डापी रोड रुंदीकरणासाठी करण्यात आलेले मोजमाप मनमानी पद्धतीने झाले असून त्यामुळे सुमारे 350 चौरस फूट जागा बाधित झाल्याचा दावा हॉस्पिटल प्रशासनाने केला आहे. भूमी अभिलेख विभागाकडून स्वतंत्र मोजमापणी करण्यात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात सत्य काय आहे, न्यायालयीन प्रक्रियेत पुढे काय घडते आणि महानगरपालिका यावर काय भूमिका घेते याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र न्यूज 1 साठी संपादक इस्माईल शेख, अकोला. याचा उद्देश महानगरपालिकेने दिनांक 10/6/2026 रोजी जी अतिरेकी स्वरूपाची कारवाई केली आणि आमची इमारत नष्ट केली अवैधरित्या, त्या बाबतीमध्ये सर्वसामान्यांना याची जाणीव व्हावी की हे कसं अवैध होतं काम. म्हणजे याच्यामध्ये केवळ मी एकटाच सफरर नाही आहे, तर संपूर्ण डापी रोडवासी जे आहेत नागरिक यांनासुद्धा अशा या अतिरेकी कारवायाचा फटका बसलेला आहे आणि त्याच्यामुळे दहशतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. तर ते काय घडलं, कसं घडलं, याची कायदेशीर बाजू काय आहे हे सांगण्यासाठीचा हा माझा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये ही जी कारवाई केल्या गेली, ही कारवाई करण्याआधी या रस्त्याचा केंद्रबिंदू निश्चित करणं हे क्रमप्राप्त होतं. मात्र त्याला सोयीस्कररित्या बगल देऊन केवळ आपल्या सोयीच्या लोकांना वाचवण्यासाठी आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या वाचवण्यासाठी पाहिजे तसं मग सेंटर पॉईंट निश्चित करायचा आणि तिथं कट मारायचा आणि आपल्या लोकांना वाचवायचं, हा एक फार मोठा गैरप्रकार या निमित्ताने रुंदीकरणाच्या नावाखाली घडलेला आहे. हे आम्हाला सर्व जनतेपर्यंत पोचवावं याच्यासाठीची ही पत्रकार परिषद या ठिकाणी आम्ही आयोजित केली होती. आता याच्यामधला जो त्यांनी ज्या काही न्यूज दिल्या ही कार्यवाही केल्यानंतर की छाया हॉस्पिटलचं अतिक्रमण आम्ही काढलं. मुळात अतिक्रमण या शब्दाचा अर्थच त्यांना कळला नाही. अतिक्रमण म्हणजे काय, आम्ही आमची हद्द सोडून दुसऱ्याच्या हद्दीत गेलो किंवा सरकारी जागेत गेलो आणि तिथे काही काही केलं तर ते अतिक्रमण झालं. आम्ही आमच्याच जागेमध्ये होतो आणि जे काही बांधकाम होतं नव्हतं ते वैध असेल अवैध असेल, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये न्यायालयाचा जर आदेश झाला असता, आमच्या विरोधात गेला असता, तर आम्ही स्वतःहूनच ती कारवाई केली असती पाडण्याची. परंतु त्या दिवशी कोर्टामध्ये सुनावणी सुरू असताना आणि स्टे आम्हाला मिळतो आहे अशी शक्यता निर्माण झाल्याबरोबर त्यांनी लगेच पथक पाठवलं आणि आमची ती आदेश येण्याच्या आधीच ते आमची सर्व इमारत ही उद्ध्वस्त करून टाकली. ही संपूर्णपणे बेकायदेशीरपणे घडलेली गोष्ट आहे. याला कुठलाही कायदेशीर आधार नाही. या बाबतीमध्ये मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट याचे स्वयंस्पष्ट निवाडे आहेत. त्या निवाड्याची देखील पायमल्ली या ठिकाणी झालेली आहे आणि या संदर्भामध्ये वारंवार त्यांचं जे काही म्हणणं होतं की आमचं बांधकाम अतिरिक्त आहे किंवा काय आहे, वेळोवेळी आम्ही त्याचा खुलासा केला आणि शेवटी प्रकरण न्यायप्रविष्ट केलं. न्यायालयानं जो काही निर्णय दिला असता तो आम्हाला उभय पक्षाला मान्य करणं क्रमप्राप्त भाग होतं. परंतु त्या न्यायप्रविष्ट प्रकरणाला सोयीस्कररित्या दुर्लक्ष करून ही जी अतिरेकी स्वरूपाची कारवाई केली, त्या बाबतीत दोषी व्यक्तींवर कारवाई व्हायला पाहिजे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. आर्थिक जे आमचं नुकसान झालं त्याचा मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे आणि आमचं जे स्ट्रक्चर त्यांनी उद्ध्वस्त केलं त्यांनीच ते पुन्हा जैसे ते स्थितीमध्ये आणून ठेवायला पाहिजे, हा या मागचा आमचा उद्देश होता. आणि त्या बाबतीमध्ये जे काही आहेत कायद्याच्या कलम
जसं कलम 127 प्रमाणे आम्ही नोटीस दिली होती, त्याला त्याने सोयीस्करपणे दुर्लक्ष त्या ठिकाणी केलं. आमची जागा गावठाणामध्ये आहे, त्या गावठाणाच्या नियमांची त्यांनी धज्जी उडवल्यात त्यांनी. तर हे सर्व जे गैरप्रकार घडलेत हे माझ्या बाबतीतच घडले असं नाही, तर संपूर्ण डापी रोड वासियांसाठी ते घडलेलं आहे. त्याच्यामुळे कोणीतरी पुढाकार घेऊन याची तड लावणं हे गरजेचं होतं. सबब ही पत्रकार परिषद ही आम्ही या ठिकाणी आज आयोजित केली होती. तुला